आज आपण बनवू उपमा. हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शेंगदाणे चांगले थोडे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी टाकू. 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायचे. त्याच्यानंतर 9-10 कढीपत्त्याची पानं टाकू आणि मिरची पण आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकू आणि साधारण आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे आणि हा रवा आपल्याला गॅसचा फ्लेम कमी ठेवून 5 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं, अर्धा चमचा. परत आपल्याला रवा थोडासा 1 मिनटं भाजून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा आहे तर 2 वाट्या पाणी टाकायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं पातळ झालेलं आहे, थोडं पाणी आटून तर शिजू द्यायचं थोडंसं. अशा पद्धतीने उपमा एकदा करून बघा, खूप लवकर बनतो, हेल्दी आणि टेस्टी पण. आता झाकण ठेवून आपल्याला 1 मिनटं वाफ काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपला उपमा तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ.